आज मी व्हेज पुलाव बनवणार आहे। व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी पाणी ठेवले गरम करायला। त्यात टाकणार आहे तेजपत्ता, दालचिनी, ही टाकणार इलायची, चक्री फूल आणि जिरं। पाणी उकळू देते, त्यावर मी तांदूळ भिजू घातले। अर्धा तास झाला तांदूळ भिजू घातले। आणि त्यासाठी लागणार साहित्य वटाणा, गाजर, फ्लावर, डोंबी मिरची, फरसबी आणि इकडं घेतलंय मसाल्याला तेजपत्ता, छोटी इलायची, दालचिनी, चक्रीफूल, सावित्री, 3 लवंग, 3 मिरं घेतलंय। मी टाकणार आहे भात नंतर। हो, भात बनवताना आणि इकडे पाणी गरम करायचं ठेवलेलं आहे, तर मी तांदूळ टाकणार आहे। आणि हे पण साहित्य घेतले मी, हे टमाटे, कांदे, हे कांदे बारीक करणार आहे। आणि इथं अद्रक लसूणची पेस्ट, जिरं आणि हे घेतलंय धनं, मिक्सरमध्ये बारीक करून टाकणार आहे। तांदूळाचा धुवून टाकते, पाण्याला उकळे आले। एक चमचा तेल टाकणार आहे। दोन चमचे मीठ, तांदूळ आहे ना टाकते, पाण्याला पण उकळ्या। बारीक तांदूळ, मिनिटाने बघणार भात शिजलाय। जे 5 मिनिटाने भात मी काढला, पाणी ओतून काढलंय। तर आता मी भात एका साईडला ठेवते आणि आपलंय त्याच्यात तेजपत्ता, इलायची, एक मोठी इलायची, चक्री फूल, दालचिनी, लवंग, 3 लवंग, 3 मिरे आणि जावित्री टाकली। ते चांगलं भाजून द्यायचं। कांदा भाजलाय, टमाटर टाकते। आणि आपण हे बारीक केलेलं वाटण हे पण टाकते, चांगलं भाजून हे टाकते। लाल तिखट आहे आणि व्हेज पुलाव मसाला आहे, 3 चमचे मीठ आहे, अर्धा चमचा हळद आहे। ते मी सगळं ह्याच्यात टाकते। त्याला आपलं चांगला भाजलाय। आता मी आता मटेरियल सगळं टाकते, फ्लावर, वटाणा, शिमला मिर्च, गाजर, त्याला थोडं पाणी घालते। आधी भाजी काढून घेतली, आधी कुकरमध्ये भात टाकते।
वाळून देण्यासाठी ठेवून देऊया आपण. बारीक झाला आपला व्हेज पुलाव तयार. बनवून बघा आणि खाऊन सांगा कसा झालाय.